सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये 130 कंपन्यांच्या अनधिकृत अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी समाजसेवक संतोष शर्मा यांनी प्रशासनाला अल्टिमेटम देत लवकरात लवकर हे अतिक्रमण काढण्यासाठी MIDCच्या अधिकाऱ्यांना प्रातिनिधिक हातोडा भेट देत उद्योग भवन या ठिकाणी जोरदार निदर्शनं करण्यात आली। सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्यांनी अतिक्रमण केलं असल्यानं सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी याबाबत आवाज उठवला असून उद्योग भवन या ठिकाणी 19 दिवस उपोषण केलं होतं। मात्र MIDC अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही कारवाई अद्याप केली नसल्यानं सोमवारी MIDC प्रादेशिक अधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निदर्शनं करण्यात आली। MIDC अधिकारी आणि उद्योजकांच्या संगनमतानं अनधिकृत अतिक्रमण कायम ठेवल्याचा आरोप यामध्ये संतोष शर्मा यांनी केला असून संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे। कार्यकारी अभियंत्यांना अतिक्रमण कारवाईसाठी हातोडा भेट देण्यात आला आहे। लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। याबरोबरच प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांना देखील निवेदन देत लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी संतोष शर्मा यांनी आंदोलनाद्वारे केली असून लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा आत्मदहनाचा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून दिला आहे। 19 दिवस इथं आम्ही उपोषण केलेलं आहे। याचा जाब घेण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे। अतिक्रमण संदर्भात जेवढेही प्रोसेस आहे तेवढे यांनी आम्हाला दाखवावे, त्यावेळेस आम्ही इथून हटणार, त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। आज कोणत्या कंपन्यांचं अतिक्रमण आहे, काय तुमचं 130 अनधिकृत कंपन्यांची प्रोसेस चालू आहे असं सांगून आम्हाला उडवाउडीचे बातम्या देतात, उडवाउडीचे मेसेज देतात, उडवाउडीचे पत्र देतात आणि ते पत्र सुद्धा आज आम्ही आणलेले दाखवायला फक्त आश्वासनं दिलेले आहे। आश्वासन समितीने याच्यावरती चौकशी लावली पाहिजे, हे अधिकारी निलंबित झाले पाहिजे, हे पैसे घेऊन बसलेले अधिकारी आहे, भ्रष्ट अधिकारी आहे, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, विधिमंडळात याचा आवाज उचलला पाहिजे। आज 19 दिवस बसून यांनी त्याची दखल घेतली नाही, फक्त एवढं सांगितलेलं आरो नाहीये। आज आरो आलेला आहे, का तुम्ही याची दखल घेत नाही? आज जाब घेण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे। आज आम्ही आमच्या कार्यकर्त्या सहित आलेलो आहे। आम्ही शिष्टमंडळ आमचा किती दिवसात अतिक्रमण काढण्यात कोणत्या कंपन्या अतिक्रमण केले, कंपन्या कुठे आहे, किती कंपन्या? 131 कंपन्या आहे, 105 कंपन्या अंबडच्या आहे आणि 25 कंपन्या सातपूरच्या आहे। सगळ्या लिमिटेड कंपन्या आहे। मोठ्या बोक्यांनी अगर अतिक्रमण काढलं तर छोट्या बोक्यांना काढायची गरज पडणार नाही, ते स्वतःहून काढतील। नेमके मोठे बोके कोण, छोटे बोके कोण? मोठे बोके सगळे म्हणलं तर मुंगी, धनराज, सिमेंट्स अशा सगळ्या मोठ्या कंपन्या आहेत। 105 मोठ्या कंपन्या आहे आणि सातपूरच्या निलय सारख्या मोठमोठ्या कंपन्या आहे। तुम्ही काय पुरावा दिलेले आहे? अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं? अधिकाऱ्यांनी आम्हाला एवढं उत्तर आम्ही करतोय, आमची प्रोसेस चालू आहे। उडवडीचे उत्तर आहे, आश्वासनं देतात, बाकीचं काही नाही। काय अधिकाऱ्याचे नाव? JP पवार कार्यकारी अभियंता आहे, त्याच्या हातातच सगळं काही आहे, पण तो वरती पाठवलंय एवढंच आश्वासनं देतोय आम्हाला। आज तुम्ही तो हातोडा आणला, तो हातोडा तुम्ही कोणाला देणार? आज तो आम्ही हातोडा आरोला पण देणार आहे आणि कार्यकारी अभियंत्याला पण देणार आहे, मीडियाच्या माध्यमातूनच देणार आहे। आम्ही काही ते काय उद्रेक करायला आलेलो नाहीये, जे आहे ते प्रामाणिकता आहे आमच्यात आणि आज पण प्रामाणिकता त्यांना सांगतोय की तुम्ही अतिक्रमण काढा, आमचं दुसरा काही विषय नाही। आंदोलनाप्रसंगी प्रिया शर्मा, रज्जाक शेख इस्माईल, चाचा शेख रज्जाक, कैलास धवंडे, परशुराम नायडू, बबलू चव्हाण, राज खरात, प्रशांत कहार, अविनाश मोरे, बबलू बनसोडे, विशाल पडमुख, शकुंतला खरात, अलका डाखोरे, रजिया पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।